या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या चौथ्या रविवारी खेटे यात्रेची मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सांगता झाली. ज्योतिबाच्या नावानं चांगभराच्या जयघोषाने अवघा डोंगर दुमदुमून गेला होता. आज शेवटच्या खेट्यानिमित्त कोल्हापूरसह महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सुमारे 2.5 लाखांहून अधिक भाविकांनी ज्योतिबाचे दर्शन घेतले. कोल्हापूरच्या अंबाबाईने पायी चालत येऊन श्री ज्योतिबाचे दर्शन घेतल्याची आख्यायिका सांगितली जाते. हीच परंपरा जपत कोल्हापूरचे भाविक दरवर्षी अनवाणी पायी चालत हे खेटे पूर्ण करतात. रविवारी मध्यरात्रीपासूनच बडनगेट, निगवे, कुशीर आणि गायमुख मार्गे भाविकांचे येथे डोंगराकडे येताना दिसत होते. आज चौथ्या खेळानिमित्त श्री ज्योतिबाची सरदारी स्वरूपातील अलंकारिक खडी पूजा बांधण्यात आली होती. पहाटे 4 वाजता मंदिराचे दरवाजे उघडले. सकाळी अभिषेक, दुपारी धुपारती सोहळा आणि रात्री पालखी सोहळा पार पडला. दुपारती सोहळ्यात घोडे, उंट आणि वाद्यांच्या गजरात पुजारी व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आज श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगराला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. तसेच डोंगर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी व्यापारी वर्गाला प्लॅस्टिक मुक्ती संदर्भात कडक सूचना दिल्या होत्या.